आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करताना पाहायला मिळते रोहित पवार आता कागदपत्र सुद्धा घेऊन आले. 2026ची कर्जमुक्ती योजनेसंदर्भातला मुद्दा तुम्ही उपस्थित करतात, काय सांगाल? हे बघा, एक तर ही कर्जमुक्ती योजना आणि तर कर्जमाफी योजना महायुती सरकारने जी जाहीर केली ती फसवी हे आम्ही सांगतोय. 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे हे आकड्यासकट आम्ही तिथं सांगत आहोत. मग याबद्दल आम्ही पवित्र भूमी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं. त्यानंतर आम्हाला फसवलं. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं. त्यानंतर बैठक झाली मुख्यमंत्र्यांबरोबर. त्यांनी तिथं त्यांची बाजू मांडली, आम्ही आमची बाजू मांडली. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही कागदासकट बोलतोय, पुराव्यासकट बोलतोय. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही परदेशी साहेब जे आहेत त्या समितीचे प्रमुख होते, या कर्जमाफी समितीचे, त्यांना जाऊन भेटा. आज त्यांना भेटलो. 8 तारखेची वेळ घेतली. आमच्या बरोबर काही आमदार आणि काही शेतकरी नेते हे परदेशी साहेबांना भेटतील, बोलतील, चर्चा करतील आणि मग त्यांचा रिपोर्ट हा मुख्यमंत्री साहेबांना जाईल असं आम्हाला वाटतं. पण तोपर्यंतच आपण जर बघितलं तर सगळ्या एसटी महामंडळाच्या बसेसवर या जाहिराती लावल्या गेल्या. म्हणजे सामान्य लोकांचा तिजोरीमधला पैसा अशा पद्धतीने उडवला जातोय आणि हे अयोग्य आहे. जाहिरातीच्या मदतीने थांबा ना थोडं. त्या ज्या काही अटी आहेत त्या तुम्ही काढा आणि मग या जाहिराती तिथं करा. आणि तर ह्याच्यात तुम्ही लिहा की या अटी आम्ही टाकल्या, त्या अटी टाकल्या, त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. हे हिंमत असेल तर लिहा. त्यामुळे हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे समजा एखाद्या कावळ्याली जेवण ठेवलं आणि एका हरणाला बोलवलं आणि मग तिथं जेवण द्यायचं हे ठरलं, म्हणजे जाहीर झालं. पण जेवण ठेवायचं कुठं, तर डायरेक्ट त्यांच्या घरट्यामध्ये. मग हरण जाणार आहे का तिथपर्यंत? अशी परिस्थिती बिचारा शेतकऱ्याची इथे करून ठेवली. योजना जाहीर झाली, मिळणार तर काही नाही. 70% शेतकऱ्यांवर तिथे अन्याय होणार आहे. त्यामुळे अन्यायकारक योजना आहे. त्यामुळे उगाच उधळपट्टी करू नका. थांबा, त्रुटी काढा, अटी काढा आणि मग तुम्ही लागू करा. या सगळ्यामध्ये योजना जाहीर करायच्या आणि शेतकऱ्यांची, नागरिकांची दिशाभूल करायची असा हा प्रयत्न आहे. दिशाभूल आणि चमकोगिरी करायची. म्हणजे आम्ही हे केलं ते केलं असं दाखवायचं. आता अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं. 37,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. जाहीर किती योजना झाली? 31,000 कोटीची. मिळाले किती? 17,000 कोटी. बाकीचे पैसे कुठे गेले? मग तुम्ही योजना जाहीर करत असताना मोठी करता, देताना कमी देता. म्हणजे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे, त्या सरकारचे हेच बोलावं लागेल. महाराष्ट्र कृषी प्रधान प्रदेश म्हटलं जातं. अशामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारनं उभं राहायचं असताना असं जर योजना असतील आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसतील, कर्जमुक्ती न होण्यामागचं कारण काय नाही होत? खासदार 70-80 कोटीला फुटतात आणि आमदार 50 कोटीला फुटतात. असं जर फुटाफुटीचं राजकारण सुरू राहिलं तर जे मतदान करणारे लोक आहेत त्यांना मात्र महत्व राहणार नाही असं वाटतं. त्यामुळे कुठेतरी आता लोकांचा धीर हा फुटला पाहिजे असं आमचं मत आहे. लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेल या सरकारकडून प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आम्ही तो प्रयत्न करतोय. सरकारला दाखवून दिले. सरकार या बाबतीत निर्णय काय घेते बघावं लागेल. या अगोदर शेतकऱ्यांच्या दारी सरकार असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होतं. घरोघरी शेतकऱ्यांच्या इथे सुद्धा सरकार जाताना पाहायला मिळत होतं. मात्र शेतकऱ्यांसाठी काही आता योजना या काळात तुम्ही सुद्धा आता मुद्दे उपस्थित केले, शेतकऱ्यांपर्यंत काही जाणार आहे का? गृहीत धरलं जात आहे आता सन्मान योजना, शेतकरी सन्मान योजना. म्हणजे जे पीक विमा योजना होती त्याच्यातले 4 ट्रिगर काढले. त्यांनी सांगितलं की जेवढा खर्च आमचा प्रीमियमवर होतो तो आम्ही शेतकऱ्यांवर करू आणि दरवर्षी 5,000 देऊ. 5 वर्षाचे 25,000 कोटी रुपये. आता 2 वर्ष झाली, त्यातले किती रुपये प्रोव्हिजन केलं? काहीच केलं नाही. कुठे गेला पैसा? म्हणजे या सगळ्या योजना, अधिवेशनाची भाषणं ही दिखावा आहे, धूळफेक आहे. एवढंच आपल्याला बोला. आठवडा शिल्लक राहिलं. एका आठवड्यामध्ये तुम्ही जेवढ्या मागण्या घेऊन आलेला पूर्ण होतील? बघावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. आमचे नेते अधिवेशनात विषय मांडतायत, बोलतायत, आम्ही बैठका करतोय. पण यातून काय मार्ग निघेल का नाही निघेल हे शेवटी 10 तारखेला आपल्याला कळेल. शेवटचा प्रश्न, नितेश राणे तुम्हाला आता भेटले, तुम्ही आला तेव्हा हे मुद्दे तुम्ही सभागृहात मांडता असं त्यांचं म्हणणं. आमचे नेते मांडतायत ना, त्याला उत्तर काय देताय तुम्ही? तिथं उत्तर देत असता थातूर उत्तर तुम्ही देताय, कुठेही कॉन्क्रीट उत्तर तिथं देत नाहीत. तर मग आम्हाला काही लोक अधिवेशन लढत असताना काही लोकांना रस्त्यावरची लढाई लढावं लागेल. धन्यवाद. त्यावर अवधेश परिसर, महबूब पाटील, मुंबई.